हॅलो एव्हरीवन, माय नेम इज अस्मिता. मी पुण्याला राहते. गेल्या 2 महिन्यांपासून मी इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती सिंगिंगचे व्हिडिओज शेअर करत आहे. तर ह्या व्हिडिओज शेअर करण्यामागे एक छोटीशी स्टोरी आहे. मी आज तुम्हा सर्वांना ती स्टोरी शेअर करणार आहे. तर स्टोरी अशी आहे, मार्च 2025ची, याच वर्षाची ती स्टोरी आहे. आमच्या ऑफिसमध्ये एक वुमन्स डेचा फंक्शन होता. त्या फंक्शनमध्ये मला एक अशी लहानपणापासून गायनाची आवड आहे. मी गाणं म्हणते, पण मी गाणं कधी शिकली नाही आहे. नाही माझं फॅमिली बॅकग्राऊंड सिंगिंगचं आहे, माझ्या फॅमिलीमध्ये कोणी नाही सिंगिंग करतं, पण मला लहानपणापासून आवड आहे. मी आपली अशीच घरामध्ये मोबाईलवरती रेडिओवरती गाणी लावून अशीच गुणगुणते गाणे. तर मी आणि अशी शाय टाईप आहे की 4 लोकांमध्ये मी अशी बोलेल, खुलेल अशी नाही आहे. मी म्हणजे अशी नव्हते असं म्हणता येईल मला. मी आत्ता अशी झाली आहे. तर मी सगळ्यांना असं सांगितलं की तुम्ही काही पण शेअर करा. तुमचे थॉट्स असतील, पोयम असेल, तुम्हाला एखादे गाणं म्हणायचं असेल, तुम्हाला जे काही ॲक्टिव्हिटीज करायची असेल, कंपल्शन नाही आहे, पण तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता वुमन्स डेच्या दिवशी. सो मी असं मनात ठरवलं की आपण एक गाणं म्हणूयात म्हणून. मी 3 वेळा वॉशरूममध्ये 3-4 वेळा वॉशरूममध्ये गेले की नाही मला म्हणायचं आहे गाणं, नाही मला म्हणायचं आहे गाणं. मी अशी करते की नाही अस्मिता, तुला म्हणायचं आहे आता गाणं, तुला म्हणायचं आहे. मला वाटलं की काय म्हणतील लोक. मी असा विचार केला की माझा आवाज कसा आहे, लोकांना आवडेल का, काय म्हणतील ते, मी असा विचार केला. पण म्हटलं ठीक आहे, असू देत, काय म्हणतील ते म्हणतील, पण मला आता आज गायचं आहे म्हणजे गायचं आहे. सो मी 3-4 वेळा वॉशरूममध्ये गेले, तिथे जाऊन प्रॅक्टिस करत होते, गाणं गुणगुणत होते. सो आणि मी स्वतःहून मॅमला बोलले, खूप हिम्मत करून, अक्षरशः माझे हातपाय शिवर करत होते. हिम्मत करून मी बोलले मॅमला की यस मला गाणं गायचं आहे. मॅम म्हटलं ओके गा, तुला काय गायचं आहे. आणि असं सगळ्यांसमोर असं गाणं म्हणायचं म्हणजे मला भलेही ते गाणं पाठ असेल तरी 4 लोक समोर आहेत आणि त्यांच्यासमोर मी गाती आहे, म्हणजे मी विसरून जाते की मला काय बोलायचं आहे. तर मी असा फोन ओपन केला आणि मी असं लिरिक्स सर्च मारल्या आणि असं फोनमध्ये पाहत होते की अच्छा हां हे गाणं आहे, अशा अशा लिरिक्स आहे. आणि एक मानही मी अशी न करता मी फोनमध्ये असं पाहून गाणं म्हणत होते. सौदे बाजी क्या नाराजी यारे 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 या, असं मी गाणं म्हणत होते. आणि खूप असं शांत वातावरणामध्ये होतं आणि मला काही सुचत नव्हतं की मी कशी म्हणते आहे काय नाही. मी कंटिन्यू खाली बघत होते आणि गात होते. आणि अचानक मला आवाज आला, टाळ्यांचा आवाज आला आणि सगळं झालं. फार काही कोणी माझी कॉम्प्लिमेंट नाही केलं, फार काही कोणी मला म्हटलं नाही की खूप छान आहे, असं आहे तसं आहे, काही कोणी बोललं नाही. पण जेव्हा ते झालं आणि बाहेर आलो तेव्हा माझ्या ऑफिसमधल्या एक मॅडम म्हणाल्या दॅट यू रिअली हॅव अ गुड व्हॉइस. सो तो एक वाक्य, ते एक वर्ड दॅट यू हॅव अ रिअली गुड व्हॉइस मला एवढं टच केलं. मी त्या रात्रभर झोपली नाही. मी घरी आल्यावर माझ्या सगळ्यांना फॅमिली मेंबर्सला शेअर केलं की मला माझ्या ऑफिसमध्ये अशी कॉम्प्लिमेंट मिळाली. म्हणजे कोणीतरी पहिल्यांदा मला कॉम्प्लिमेंट दिली की दॅट यू रिअली हॅव अ गुड व्हॉइस. ही कॉम्प्लिमेंट मला खूप आवडली. म्हणजे याच्यात स्टोरी अशी आहे, त्याच्यापासून मी स्टार्ट केलं की मी ठरवलं की थोडंसं स्वतःला एक्स्ट्रोवर्ट करायचं आहे, थोडंसं स्वतःला प्रेझेंट करता आलं पाहिजे, थोडंसं 4 लोकांत मिक्स होता आलं पाहिजे. स्वतःचे जे काही क्वालिटीज आहेत जोपर्यंत. आणि आमच्या अजून एक आहे की आमच्या ऑफिसमध्येच आणि माझे मी क्लासेसमधले एक माझे टीचर आहेत जे की बोलले होते की जो दिखता है वही बिकता है. तर तुमच्यात क्वालिटीज आहेत, पण ज्या तर तुम्ही दाबून ठेवल्या स्वतःमध्ये तर स्वतःपर्यंत राहतील, पण त्या जर क्वालिटीज तुम्ही प्रेझेंट केल्या तर तुमच्यासोबत आणखी 4 लोकांना त्या क्वालिटीज कळतील आणि ते पण स्वतः तुम्हाला पाहून स्वतःच्या क्वालिटीज बाहेर काढतील की हां माझ्यात ही क्वालिटी आहे, आपण ही प्रेझेंट करूया, मला हेही येते, मला ह्या गोष्टी कळत आहेत, मला ह्या गोष्टी येत आहेत, असंही ते करतील. सो द स्टोरी सांगण्याच्या मागचा एक हेतू असा होता की कधी पण आपण एखादी गोष्ट भले आता त्या मला अशा बोलल्या असते की नाही यार ठीक होता तुझा आवाज, ठीक आहे एवढं काही नाही आहे, ठीक आहे नॉर्मल आहे, तर माझ्यात ती हिंमत नसते आली. भलेही माझा आवाज चांगला नसेल, भलेही त्यांना माझा आवाज ॲक्च्युली आवडला नसेल, भलेही त्या वरवर बोलल्या असतील की खोटा म्हणाने की ठीक आहे चला करायची कॉम्प्लिमेंट म्हणून, भलेही त्यांनी कॉम्प्लिमेंट दिली असेल की दॅट यू रिअली हॅव अ गुड व्हॉइस, ठीक आहे, पण ते मला खरंच खूप प्रेरणादायी वाटलं की मला वाटलं की चला माझ्यात काहीतरी क्वालिटीज आहेत
म्हणजे माझ्यामध्ये एक तो कॉन्फिडन्स निर्माण झाला की चला मी शेअर करू शकते, मी बोलू शकते, मी गाऊ शकते. तर तुम्हाला भलेही एखाद्याची गोष्ट नसेल आवडली, एखादं त्याच्या मागचे त्याचे एफर्ट्स पहा. भलेही तुम्हाला नाही वाटत आहे की अच्छा नाही चांगला बोलला आहे किंवा नाही आहे तिचा आवाज चांगला किंवा नाही ते काही व्यवस्थित करत आहे, पण नेगेटिव्ह नका बोलू, नकारात्मकता नेगेटिव्हच नका बोलू. म्हणजे कधी कुठली गोष्ट समोरच्यावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करेल आणि नेगेटिव्ह इम्पॅक्ट करेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे ऑलवेज बी पॉझिटिव्ह. कधी पण पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह राहा. कधी पण कोणाला भलेही तुम्हाला वाटतंय की नाही आहे बरोबर आहे, पण नेगेटिव्ह नका बोलू. कारण कुठली गोष्ट त्या व्यक्तीला कशी टच करेल, कशी त्या व्यक्तीला पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह इम्पॅक्ट त्या व्यक्तीच्या माइंडवरती पडेल हे सांगता नाही येत. आणि कधी एखादी तुमची छोटीशी कॉम्प्लिमेंट त्या व्यक्तीचं आयुष्य, त्या व्यक्तीचा जो पॉझिटिव्ह आहे, त्या व्यक्तीचा जो कॉन्फिडन्स आहे तो बूस्ट करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकासोबत पॉझिटिव्ह राहा, करा. माझ्या आवाजाबद्दल मला काही शेअर करायचं असेल, मला इम्प्रूव्ह करायचं आहे. आणि अजून एक गोष्ट आहे की मला सिंगिंग शिकायची आहे, तर मी आत्ता सिंगिंग क्लासेस जॉईन करणार आहे. मी माझ्या व्हॉईसमध्ये इम्प्रूव्ह करणार आहे, माझ्या सिंगिंगमध्ये इम्प्रूव्ह करणार आहे. आणि मीही माझ्या क्वालिटीज शोधणार आहे की कुठली क्वालिटीज आहे अजून जी की माझ्यात खूप चांगली आहे पण मला आजपर्यंत माहीत नव्हती, जी मी करू शकते. तुम्ही स्वतःमधल्या क्वालिटीज शोधा आणि त्यांना इम्प्रूव्ह करा. बाकी 4 लोक काय म्हणतात हा विचार नका करू, कारण लोकांचं काम असतं बोलणं. ते बोलतातच, बोलतील, आज बोलतील, उद्या बोलतील, परवा विसरून जातील, कोणी तुम्हाला लक्षात नाही ठेवणार. तुम्ही स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करा की 4 लोक काय बोलतील हा विचार नका करू. कारण ही कोणी 4 लोक सुखात तुमच्यासोबत येतील पण दुःखात कधीच कोणी तुमच्यासोबत नाही येणार आहे, कोणी कोणाचं नसणार आहे. त्यामुळे स्वतः कॉन्फिडन्स निर्माण करा, स्वतःवरती विश्वास ठेवा. आणि मला वेळ लागला, मला कोणीतरी कॉम्प्लिमेंट दिल्यानंतर माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स निर्माण झाला. मला कोणीतरी कॉम्प्लिमेंट दिलं, पण तुम्ही याची वाट नका बघू की कोणीतरी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देईल. भलेही तुम्हाला जग चांगलं म्हणेल, नाही म्हणेल, लोक पॉझिटिव्हही बोलणारे असतात, नेगेटिव्हही बोलणारे असतात. तुम्ही त्याचा इम्पॅक्ट, त्या बोलण्याचा इम्पॅक्ट स्वतःवर पाडून घेऊ नका. कारण भले म्हणते मी सगळ्यांसोबत पॉझिटिव्ह बोला, पण लोक कितपत पॉझिटिव्ह बोलतील, कितपत नाही बोलतील हे त्यांच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही स्वतःमधला कॉन्फिडन्स लूज नका करू. तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा,